जी मनमानी चालवली आहे आणि त्या मनमानीच्या विरोधात जे उपोषण गावचे उपसरपंच अमोल दाभाडे आणि गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी करत आहेत, याला आमचा 100% पाठिंबा आहे। गेल्या 6-7 महिन्यापासून आम्ही हे सगळं पाहत आहोत। गावचे ग्रामस्थ या ठिकाणी नामदार वळसे पाटील साहेबांकडे बऱ्याच वेळा आले आणि वळसे पाटील साहेबांनी सुद्धा जिल्हाधिकारी असेल किंवा संबंधित कंपनी असेल यांना बोलून स्पष्ट शब्दात सूचना दिल्या होत्या। गावच्या ग्रामस्थांच्या संमतीशिवाय आपण कुठलंही काम त्या गावामध्ये करू नये, परंतु त्या सगळ्या गोष्टीचा दुर्लक्ष करून त्यांनी या ठिकाणी येऊन मनमानी करून हुकुमशाही पद्धतीने गायरान जमीन ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न करत आहे, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आणि अशा पद्धतीने जर ही कंपनी या ठिकाणी येऊन कारभार करणार असेल तर चांडवली ग्रामस्थांच्या बरोबरीने आजूबाजूच्या सगळ्याच गावातील ग्रामस्थ ह्या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि या कंपनीच्या इथल्या ह्या सगळ्या यंत्रणेला, कामगारांना या ठिकाणावरून हुसकून लावण्यासाठी जे जे काय करायची गरज पडेल, भले कायदा हातात घेण्याची वेळ आली तरी आम्ही सर्व मंडळी कायदा हातात घेऊ, परंतु ग्रामस्थांच्या मर्जीच्या विरोधात आणि मनमानी पद्धतीने जर कारभार केला जाणार असेल तर त्याला आम्ही तीव्रपणे विरोध करू आणि हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, याचं आम्ही या ठिकाणी खात्रीने सांगतो। ग्रामस्थांनी ग्रामपंचायतनी 2 हेक्टरचा ठराव दिला होता आणि ग्रामस्थ ज्या बाजूला जमीन देतील त्याच बाजूची जमीन घेऊन त्यांनी हा प्रकल्प त्या ठिकाणी करावा, त्याला ग्रामस्थांचा विरोध नाही। परंतु मनमानी पद्धतीने चांगल्या पद्धतीचा आणि मोक्याच्या जागा जर बाळगवायचं काम होत असेल आणि 2 हेक्टरच्या नावाखाली जर जास्तीची जमीन घेण्याचा जर प्रयत्न होत असेल तर हे अतिशय निंदनीय आहे, हुकुमशाही प्रवृत्तीचं आहे। आणि अशा पद्धतीने जर कामं केली जाणार असेल तर त्याला सर्व ग्रामस्थ प्राणपणाने लढून निश्चितपणे त्या ठिकाणी हा लढा आम्ही यशस्वी करू आणि ह्या कंपनीला या गावातून हुसकावल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्ही देतो। ह्या उपोषणाला आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी पाठिंबा देतो। निस्ता पाठिंबाच नाही तर जर लढाईची वेळ आली तर सगळ्यात पुढे लढाईसाठी आम्ही उभं राहू असं खात्रीने सांगतो। आणि या कंपनीला या ठिकाणी आणि प्रशासनाला या निमित्ताने आमची मागणी आहे, प्रशासनाने योग्य वेळेमध्ये या ठिकाणी लक्ष घालावं, ग्रामस्थांचा अंत बघू नये, लवकरात लवकर हा प्रश्न ग्रामस्थांचा या ठिकाणी प्रशासनाने प्रत्यक्ष समोर येऊन या ठिकाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवून सोडवावा अशी या निमित्ताने मागणी करतो। धन्यवाद।